नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, रेशमी नाते या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. एक लग्न असेही भाग 1. रंगात सौद्यातून निर्माण झालेले रेशमी नाते त्यांचे नात्याला या फुलवतील का ते दोघे? लागेल का त्यांना एकमेकांचा लळा? रंगतील का ते प्रीतीच्या रंगात? एक लग्न असेही. एक भव्य असा मॅरेज हॉल जो मोठमोठ्या VIP गेस्टने भरलेला होता. स्टेजवर लग्नाच्या विधी सुरू होत्या. वर आणि वधू भटजी सांगतील त्या पद्धतीने लग्नाच्या विधी पार पाडत होते. सुलक्षणा देवी आपल्या नवरदेव असलेल्या नातवाला डोळे भरून पाहत होत्या. आज त्यांनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला दिलेले वचन पूर्ण केले होते. त्यांनी त्यांच्या नातवाला एक सुंदर, शालीन जीवनसंगिनी शोधली होती, जी त्याला सांभाळून घेईल, समजून घेईल, त्याच्या आयुष्यात असलेला एकटेपणा दूर करण्यास त्याची मदत करेल, जी त्याचा आधार बनून खंबीरपणे त्याच्या सोबत उभी राहील. खूप खुश होत्या त्या, पण तो नव्हता, कारण त्याला कुणावर त्याचं ओझं लादायचं नव्हतं, ओझं त्याच्या अपंगत्वाचं. देवांश बेटा, सईच्या गळ्यात हार घाल, सुलक्षणा देवी म्हणाल्या. देवांश महाजन, वय वर्ष 28, महाजन इंडस्ट्रीचा सर्वस्व. सुलक्षणा महाजन यांचा लाडका नातू आणि त्यांच्या घराण्याचा एकुलता एक वारस. सई सावंत, एक साधी, सरळ, कॉलेजला जाणारी 21 वर्षीय मुलगी. दिसायला अगदी नक्षत्रासारखी. या जगात तिच्या आईशिवाय तिचं दुसरं असं कोणीच नाही आणि तिच्यासाठी ती आज मनात नसतानाही लग्नाला उभी राहिली होती. देवांशने सईच्या गळ्यात हार घातला. सई तशीच शून्यात नजर लावून बसली होती. सगळे तिच्याकडे बघत होते. देवांशसुद्धा तिच्याकडे बघत होता. त्याला तिची ती भकास नजर आणि सुकलेला चेहरा दिसला, पण तो लाचार होता. त्याच्या माई आजीला दिलेल्या शब्दाखातर तो नाईलाजाने हे लग्न करत होता. सई, मुरारी तिचा काका, त्याने तिला तिच्या खांद्यावर हात ठेवून जोरात दाबलं. तिच्या जड साडीची पिन तिच्या नाजूक खांद्यावर रुतली आणि त्या वेदनेची कळ तिच्या मस्तकात जात तिच्या डोळ्यात चटकन पाणी येत ती भानावर आली. तिने मुरारीकडे पाहिले. अगं बाळा, जावई बापू वाट बघत आहेत, हार घाल त्यांच्या गळ्यात, उशीर होतोय, मुरारी म्हणाला. मग सईने देवांशच्या गळ्यात हार घातला, पण तिने एकदाही वर नजर करून त्याच्याकडे पाहिले नाही. बसलेल्या सगळ्या पाहुण्यांनी टाळ्या वाजवल्या. एक एक करत लग्नाच्या सगळ्या विधी पार पडत होत्या. पण हा खरंच त्यांचा विवाह होता का? दोघेही मनापासून या विवाहासाठी तयार होते का? अजिबात नाही. हा विवाह नसून एक करार होता, एक कॉन्ट्रॅक्ट होतं त्यांच्या लग्नाचं. देवांश त्याच्या माई आजीसाठी हे लग्न करत होता, तर सई तिच्या आईसाठी. सगळ्या विधी पार पडल्या. विवाह संपन्न झाला. एक लग्न असेही. पाठवणी होताना मुली किती भावूक होतात, हमसू हमसू रडत असतात, पण सईच्या डोळ्यात पाणी नव्हतं. कुणासाठी असणार? तिची आई त्या लग्नात होतीच. कुठे जी ती सासरी जाताना रडेल आणि बाकी उरली तिची फॅमिली. ती तर कधी तिला आपलं मानतच नव्हती, तर मग ती सासरी जाताना ते का रडतील? सईला गुलाबाच्या फुलाची सजवलेली एक पॉश कार मध्ये बसवण्यात आले आणि देवांशला त्याचा PA राजूने दुसऱ्या बाजूला बसवलं. पाय नव्हते त्याला. राजू देवांशचा लहानपणीपासूनचा मित्र, यार. एकत्र शिकले, वाढले, एकमेकांच्या सुखादुःखाचे ते भागीदार आणि बऱ्याच गोष्टींचे राजदार. सुलक्षणा देवी मुरारीचा निरोप घेतला. माई, आमच्या सईला सांभाळून घ्या. काही चूक-भूल झाली तर माफ करा. मुरारी जगाच्या रीतीसाठी बोलायचं म्हणून बोलला. तसं तर त्याला सईबद्दल काहीच वाटत नव्हतं आणि काही पडलंही नव्हतं. त्याच्यासाठी ती एक पैसे कमवणारी मशीन होती, जिचा लिलाव त्याने सुलक्षणा देवीशी केला होता. काळजी करू नका मुरारी. सई आता महाजन घराण्याची कुलवधू आहे. तिला तिथे काहीही कमी पडणार नाही, सुलक्षणा देवी म्हणाल्या.
खूप उपकार झाले आमच्यावर, मुरारी म्हणाला. त्यात उपकार कसले, उलट सईने देवांसाठी होकार देऊन आमच्यावर खूप मोठे उपकार केले आहेत, सुलक्षणा देवी म्हणाल्या. बरं, येऊ आम्ही. घरी जाऊन आम्हाला सुनेच्या स्वागताची तयारी सुद्धा करायची आहे, सुलक्षणा देवी. हो, तेवढं आमच्या कारखान्याच्या पेपर्सचं लक्षात असू द्या, मुरारी हळूच कान खाजवत म्हणाला. आम्ही एकदा शब्द दिला म्हणजे दिला. कारखान्याचे पेपर्स आज देवांच्या सह्या झाल्या की तुमच्या घरी पोहोचतील, तोपर्यंत धीर असावा. तशीही बरीच रक्कम आम्ही तुम्हाला दिली आहे, सुलक्षणा देवी म्हणाल्या. तसं नाही, लग्नाच्या घाई गडबडीत विसरून जायला नको म्हणून आपली आठवण करून दिली, मुरारी म्हणाला. कळालं आम्हाला, येतो आम्ही. सुलक्षणा देवी आपल्या महागड्या गाडीमध्ये बसल्या आणि गाडी वाऱ्याच्या वेगाने त्यांच्या घराकडे निघाली. नव्या नवरीला घेऊन महाजन कुटुंब त्यांच्या भव्य दिव्य अशा मातोश्री भवनमध्ये आले. एकामागे एक 5-6 पॉश महागड्या गाड्या होत्या. पहिल्या 2 गाड्यांमधून तर त्यांचे बॉडीगार्ड बाहेर आले आणि बाकीच्या गाड्या समोर जाऊन उभे राहिले. एका गाडीतून सुलक्षणा देवी आणि त्यांची मुलगी मीरा उतरल्या, तर दुसऱ्या गाडीतून सुलक्षणा देवी यांची सून संपदा आणि तिचा मुलगा सौरभ आणि मुलगी माही उतरली. तर शेवटच्या गाडीतून देवांश आणि राजू. देवांशला नेहमीच राजूची मदत लागायची, त्यामुळे तो सतत सावलीसारखा त्याच्यासोबत असायचा. त्याने त्याची व्हीलचेअर त्याच्यासमोर ठेवली. त्यात त्याला नीट बसवून देवांश आणि राजू नेहमीप्रमाणे सगळ्यांसोबत येऊन उभे राहिले. अरे हे काय, सईला कोण उतरवणार, देवांश, सुलक्षणा देवी म्हणाल्या. म्हणजे देवांश? अरे भाई, वहिनीसाठी तुला गाडीचा दरवाजा उघडावा लागेल, माही हसत म्हणाली. ती तिचं उघडून येईल ना, अपंग नाही ती, येईल ना, अपंग नाही ती, जो तिलाही मदत लागेल. देवांश, अरे तुझ्यासाठी या घरात आली आहे ती, सुलक्षणा देवी म्हणाल्या. तिला जबरदस्ती आणलात माई तुम्ही, संपदा नाक मुरडत म्हणाली. नाहीत तर काय माई, ना आपल्या स्टेटसची ना ओळखीतली, तिच्यात काय बघून तू तिला नातसून करून घेतले आहे, देव जाणो. मीरा, बस, यावर चर्चा नको. देवांश, जा तिच्यासाठी दरवाजा उघड, ती वाट बघते बेटा, सुलक्षणा देवी म्हणाले. मग देवांशने एक सुरकता सोडला आणि व्हीलचेअरचं बटन प्रेस केलं आणि त्याची व्हीलचेअर गाडीच्या दिशेने लगेच टर्न झाली. त्याने गाडीचा दरवाजा उघडला. सई दचाकली आणि तिने दचकून देवांशकडे बघितले. डोक्यावर फेटा, कपाळावर मुंडावळ्या, चेहऱ्यावर विनाकारण असा तो तिचं स्वागत करण्यासाठी व्हीलचेअरवर बसून होता. त्याने काहीही न बोलता तिच्यासमोर हात केला. ती गोंधळून त्याला पाहत होती. नक्की काय करायचं हे तिला समजत नव्हतं. बाहेर यायचं आहे की गाडी थांबायचं आहे, विचार आहे. देवांश त्याचा जाड, भारदस्त पुरुषी आवाजात म्हणाला. हं न नाही. सईच्या तोंडून कसंबसं इतकंच निघालं, तेही एकदम हळू, जे त्यालाही नीट ऐकू आलं नसावं. मग त्याने वैतागत तिचा हात पकडला आणि तिला बाहेर खेचले. तेव्हा कुठे तिला समजले की तो तिला बाहेर येण्यासाठी हात पुढे करत होता. ती सावरत पटकन गाडीच्या बाहेर आली. सौद्यातून निर्माण झालेले रेशमी नाते त्यांचे. नात्याला या फुलवतील का ते दोघे? लागेल का त्यांना एकमेकांचा गळा? रंगतील का ते प्रीतीच्या रंगात? बघूया पुढील भागात. तर आजचा भाग इथे संपला आहे. तुम्हाला आजचा भाग कसा